लंबार प्लेक्सस ब्लॉक. तर T12 50% लोकांमध्ये असतो, मग बाकी L1 to L4 असतो. आणि त्याच्यापासूनच एक ट्रंक सॅक्रलसाठी पण जातो लंबार प्लेक्ससमधनंच. लंबो सॅक्रल प्लेक्सस येतो L4 to S1. तर याच्यात आपले L1 पासनं 2 येतात, इलिओ हायपोगॅस्ट्रिक, इलिओ इंग्वायनल, आणि L1 L2 मिळून जेनायटोफिमोरल बनवतो. आणि मग 2, 3, 4 1 सोडला, L1 आणि L4 एवढेच आहेत ना आपल्याकडे. 1वरनं आपल्या इतक्या ब्रांचेस आल्यात. 2, 3, 4च्या मग व्हेंट्रल रॅमापासनं फिमोरल आणि डॉर्सल रॅमापासनं ऑब्च्युरेटर, आणि एक असेसरी ऑब्च्युरेटर पण आहे. तर आणि लॅटरल क्युटेनियस नर्व ऑफ थाय 2, 3 पासनं. तर या अशा 7 नर्व आहेत: इलिओ हायपोगॅस्ट्रिक, इलिओ इंग्वायनल, L1 L1, L1 L2 जेनायटोफिमोरल, लॅटरल क्युटेनियस L2 L3 जे काही आहे, आणि मग फिमोरल ऑब्च्युरेटर विरुद्ध आहेत एकमेकांच्या. असेसरी ऑब्च्युरेटर सारखी निघाली. तर या सोआसच्या मागे असतात विदिन द पोस्टेरियर आस्पेक्ट ऑफ सोआस कंपार्टमेंट ब्लॉक म्हणतात त्याला. समोर सोआसचा फेशिया आहे, मागे क्वाड्रॅटस लंबोरमचा फेशिया आहे. तर ही सोआस आहे आणि ही क्वाड्रॅटस आहे. या दोघांच्या मधात हा सोआस कंपार्टमेंट आहे. या नर्व निघाल्या की इथनंच निघतात. तर इथे तुम्हाला चांगला 25 ते 40 ml द्यायचं आहे. भरपूर मोठा व्हॉल्यूम आहे हा. तर हा डीप ब्लॉक आहे, लार्ज व्हॉल्यूम लागतो, आणि इथे सिरियस कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. किडनी आहे, नंतर तेच किडनी आहे, किंवा तिथे रेट्रोपेरिनेटल हिमॅटोमा किंवा न्यूरल काही इश्यू होऊ शकतात. लॅटरल पोझिशनमध्ये द्यायचं आहे. ही ट्रॅडिशनल पोझिशन आहे, इंटरक्रिस्टल लाईन आणि PSIS पासनं व्हर्टिकल लाईन. तर हा ऑलमोस्ट 4 सेंटीमीटर दूर होतो. इथनं तुम्हाला डीप ब्लॉक द्यायचा आहे. तर लॉस ऑफ रेजिस्टन्स फील होतो, मोठी निडल लागेल. PSIS पासनं व्हर्टिकल. क्वाड्रिसेप्सची ट्विच येते. क्वाड्रिसेप्स म्हणजे अँटिरियर मसल फिमोरलची. तर त्याच्यानंतर द्यायचं आहे. तर ब्रांचेस बघितल्या, पोझिशन बघितली, लँडमार्क बघितला सोआस कंपार्टमेंटमध्ये 25 to 40 ml. इंडिकेशन मग न्यूरॉलजी ऑफ थाय जे काही आहे तिथले काय काय, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, फेशिया लॅटाप्लेन, फीमरच्या सर्जरीज. इश्यू आहे की आजकाल कोणी वापरणार नाही, कारण की डीप आहे, सिरियस कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आणि सेफर अल्टरनेटिव्ह आहे, फिमोरल नर्व ब्लॉक तुम्ही अँटिरियर साईडने देऊ शकता.